ईशितारं परमसुखनिधिं सर्वदोषव्यपेतं सर्वान्तस्थं सुपूर्णप्रकृतिप्रतिमजं सर्वभाषं सुनित्यं सर्वज्ञं सर्वशक्तिं सुरमुनिमनुजाद्यैः सदा सेव्यमानं विष्णुं वन्दे सदाहं सकलजगदनाद्यन्तमा हा. पवमाना इति प्रोक्ताः ठेवायचंय. होय. पवमानाः इति प्रोक्ताः मुख्यवायुत्वयोगिनः. तर पवमान म्हणून कशासाठी म्हणतात? मुख्य वायूला धरून त्या मुख्य वायूच्या योगामुळे त्याला पवमान म्हणतात. अनादिकाल संबद्ध अनादिकालापासून संबद्ध असलेले हे जे आहे त्यामुळे याला योग्यता म्हणतात. योग्यता सा प्रकीर्तिता सर्वाधिक्यारोहणंतो सर्व अधिक असणारा असा जो कोणी आहे त्याच्यापर्यंत जाणं तेषामेव युक्तो. म्हणजे ह्याच्यापेक्षा तो मोठा त्याच्यापेक्षा तो मोठा असा विचार करत 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 सगळ्यांच्या पेक्षा अधिक असणारा कोण आहे हे समजून घेणं यालाच म्हणतात मोक्षदायक. म्हणजे ह्याचा हे असं केलं तरच आपल्याला मोक्ष प्राप्त होतो. प्रस्तावना करत असताना प्रस्तुत 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 म्हणजे प्रशंसा करणं. कोणापेक्षा कोण योग्य आहे असा विचार करत जावा. असं वायुपदाला योग्य असणारा जो आहे त्याच्यापर्यंत विचार करत जावा. जपेत यजुंषि त्वेतानी त्रीणि विष्णू सदा स्मरण. यजुर्वेद हे यजुर्वेदाला संबंधित असणारे हे विष्णू परमात्म्याच्या स्मरणाने म्हणजे विष्णू परमात्म्याचं स्मरण करत करत हे असं क्रमाने जावं म्हणून सांगितलेलं आहे. असतो मा सत इत्यादी विष्णू प्रार्थना भानी भानी बघा भानी. असतो मा सद्गमय असतापासून मला चांगल्या सद्गती त्याबद्दल हे सत्स्वरूपाचं चिंतन करावं म्हणजे ज्ञान व्हावं. असतो मा सद्गमय इत्यादी विष्णू प्रार्थना विष्णू प्रार्थना ज्याच्यामध्ये असते त्या प्रार्थनेने युक्त असणाऱ्या गोष्टी विचार करायचा. इत्यादी हे सगळं त्याच्यामध्ये सांगितलं आहे. विष्णू प्रार्थना भानी विष्णू प्रार्थना ज्याच्यामध्ये असते अशा प्रकारचे असं तो मातात गमय स्वतः असं हे सगळ्यात दिलेले त्याच्यात नियम आहे तो. आणि हा. प्रार्थना भानी पाहिजे. हो करेक्ट. भानी विष्णू प्रार्थना भानीच अनुसार नको आहे. अनुसार पण पाहिजे. रात्रीनुसार लक्ष. हा. विष्णू प्रार्थना भानी दुसरं नाही. अनुसार नको आहे पाहाच्यावर. अच्छा. बस पुढे. रात्रिवंशाल लक्षणे सम्यक युक्ता वायुत्व योग्य का हा. 32 लक्षणांनी युक्त असणाऱ्याचे जे देवता आहेत त्या सगळ्यामध्ये वायुत्व म्हणजे वायुत्व प्राप्त होणारे जे आहे ना वायुदेवाच्या मध्ये 32 लक्षणं असतात. तसे 32 लक्षणांनी युक्त असणारे वायुपदाला योग्य असणारे लोक असतात. नियमेन विष्णू प्रादुर्भाव विशेषतः विष्णू परमात्म्याचे प्रादुर्भाव हे लक्षण विशेष करून प्रत्येक ठिकाणी असावेच लागतात. सहस्रारेण चक्रेण चिन्हिता दक्षिणेकडे. सहस्रार नावाचं चक्र असतंय. म्हणजे 1000 पात्या नियुक्त असणारा एक चक्र आहे. त्या चक्राचे चिन्ह दक्षिण करावं म्हणजे दक्षिणा बाहूवर ज्याच्यावर असतात ते गरया अष्टाश्रयाच्या आणि 8 ह्याच्याने आराने युक्त असणाऱ्याचे गदा.
1000 पात्याने युक्त असणारे सुदर्शन चक्र आणि गदा 8 ह्याच्याने म्हणजे टोकांनी युक्त असणार असं गदा. एक शतावर्ते ना. हं? एक 100 आवर्ताने युक्त असावं. शंख जो आहे संघ हे 100 आवर्तन असावेत, गोलाकार असावेत त्याच्यात. शंख 100 गोलाकाराने युक्त असणं जसे शंख. शतावर्त अष्टाश्रयाचे व चिन्ह म्हणजे हे गदेचे सांगितले. गदया अष्टाश्रयाचे व शतावर्तेर कंबुना. कंब म्हणजे कमळ. 100 आवर्त गोल आकार असावेत त्याच्यावर. ते वामकरामध्ये धारण केलेले आहे. दक्षिण दक्षिण करामध्ये म्हणजे जसं म्हणजे उजव्या हातामध्ये गदा असावी. 8 हारांनी युक्त असतात. 100 गोलाकारांनी युक्त असणार कमळ असं ते वामकरामध्ये असतं. अब्जेन सहस्र दल शोभिना. 1000 दळांनी युक्त असणारा कमळ असावा. अष्टाविंश लक्षणाच गिरीशपद योगिना. 28 लक्षण हे गिरीश म्हणजे शंकराच्या पदाला योग्य शंकर जे होणारे असतात त्या लोकांच्या मध्ये एवढे लक्षण असावे. 28 लक्षण असावे. अष्टाविंश लक्षणाच गिरीशपद योगिना. चतुर्विंशतिमारभ्य षोडशाद आसुरा हा स्मृता. 24 लक्षणापासून प्रारंभ करून घेऊन 16 लक्षणांनी युक्त असणारे सगळे देवता लोक असतात. त्याच्या नंतर ते सगळे असुर लोक असतात. अष्टकात अष्टकादृश असतात. 8 लक्षण जे असतात की नाही त्याच्याने ऋषी ओळखतात. ऋषींचे लक्षण तेवढे असतात. 18 लक्षणांनी युक्त असतात. तदुना चक्रवर्ती ना त्याच्यापेक्षा कमी लक्षणं जे असतात ज्यांच्यामध्ये असतात 32 पैकी 18च्याहून कमी असणारे ज्यांच्या हातावर चक्र म्हणजे चिन्ह असतात की नाही त्या चिन्हांचं जे आहे चक्रवर्ती राजे लोक राहतात असतात तसे. असं नावाचा दुःखाने युक्त असणारा मृत्यू. सदानंद अमृतम स्मृतम. सदा आनंदाने चांगल्या आनंदाने युक्त असणारा जे आहे अमृत लोक असतो. तर तो अज्ञानात्मको. त्यानंतर अज्ञानात्मक म्हणजे अज्ञान रूपाने युक्त असणार असा मृत्यू. ज्योतिर्ज्ञानम. ज्योती म्हणजे ज्ञान. ज्ञानमिति स्मृतम. मृत्योर्मा अमृतम इत्यत्र मृत्युर्मरणमेव च मृत्योर्मा अमृतं गमय म्हणल्यामध्ये तिथं मृत्यू शब्दाने कोण मरण मृत्यू म्हणून जे असतं की नाही त्याच्यापासून अमृत्य मला कर म्हणून असं म्हटलं जातं. मृत्युर्मरण कारण मृत्यू म्हणजे शब्दाचा अर्थच मरण. एवं विद्वान एवं विद वायुपद योग्य हा अशी ही जाणणं असं जो कोणी जाणतो की रे तो वायुपदाला योग्य असतो. आणि तसे सगळे लोक उद्गाता व्हावेत म्हणजे त्या लोकांना उद्गाता करावा. यदा भवेयुस्तेषु सदा याजीतो वृणयाद्वरम. असे लक्षण असणारे जे लोक असतात तशा लोकांना यज्ञ याग करण्यामध्ये वर्णी जायला बोलावं कामाला लावावं. हे श्रेष्ठ आहे. आत्मने याजनोचापी वापी. परमात्म्याच्या प्रीत्यर्थ यज्ञ करणारे जे असतात की नाही त्यामध्ये उद्गातैवं विधो. म्हणजे उद्गात हा अशा प्रकारचा अशा लक्षणाने युक्त असणारा जर असेल तर त्याला त्या यागामध्ये वर्णी द्यावी. आगाये तद्भवेन मात्र. अशा लक्षणाने युक्त असतात तर तो भगवंताची गायन करू शकतो. त्याच्यामध्ये काहीही शंका नाही. मात्र काय अभीष्टे विचारणा. आपल्याला कोण कसला व्यक्ती यज्ञ करण्यासाठी म्हणून योग्य आहे त्याबद्दल ठरवायचं झालं तर हे विचार करावे ते बघून घ्यावेत. एवं तम
सामनामानं वायुं यो वेद साधर्म सामनामानी साम वेद जाणणारा असा जो वायुपदाने वायुपदाला योग्य असणारा असा आहे ना, त्याला जाणून घेऊन आदरपूर्वक कार्याला लाव. तश्चेष्ट लोकराहित्ये नाशा कार्यारिणा क्वचित. तसा जो इष्टलोक जो आपल्याला पाहिजे असलेला असतो तशाच करावा. त्याला ज्याला आपल्याला इष्ट असलेला असा रोग प्राप्त होऊ शकत नाही, मिळवून घेऊ शकत नाही, असं असताना कार्य केलेलं जे आहे सगळं व्यर्थ जातो, असं समजावं. तस्मात वायुच्य योग्यैर्ही, म्हणून याकरता वायुत्व पदाला योग्य असणारे जे लोक असतात की नाही, तेषां लोकाः प्रकीर्तिताः, तशा लोकांनाच आपण वर्णी दिली, उद्गाताचे पद दिलं तर योग्य असतात. तेषां अलोकाशंका न चैव कार्या कदाचन, त्याच्यापासून लोक प्राप्ती मिळत नाही असं शंका करायला जाऊ नये. म्हणजे असे लक्षण सांगितले, त्या लक्षणाने योग्य असणारे लोक त्याला योग्य असतात. तेषां लोक तेषां अलोकाशंका नैव कार्य करंजन, म्हणून तसे लोक चांगल्या लक्षणाने युक्त असताना त्यांच्यापासून आपल्याला काही कार्य मिळत नाही असं समजायचंच नाही. अशा लक्षणाने युक्त असणारे लोक वायुपदाला जायला योग्य असतात. तस्मान् नारायणस्य अतिप्रियाः प्राणत्वयोगिनः, जे प्राणत्व प्राप्त करून घेऊ शकतात तशा योगाने युक्त असतात की नाही, ते नारायणाला अतिप्रिय असणारे लोक असतात, असं महासंहितेमध्ये सांगितलं बरं का. म्हणून वर्णी देताना उद्गाता कसा असावा, प्रस्तुता कसा असावा, काय रे, हे सगळं शास्त्र लक्षणाला बघून घेऊन, लक्षणामध्ये सांगितलेल्या सगळे लक्षणं बघून त्या लोकांना ऋतुज म्हणून या वर्णी द्यावी. अशा आश्चारयत आश्चारयत इत्यायास्याः, आश्चात, त्याच्या मुखातून असे परमात्म्याचे गुण वर्णन केले जातात की नाही, तशा लोकांना आयास बोलवावं. ते बघा, प्रसिद्ध असणारा जो मृत्यू आहे की नाही, तो मृत्यू दूर करण्यासाठी म्हणून योग्य असणारा असा व्यक्ती जो असतो, तशा व्यक्तीला अमृतम गमय, म्हणजे ह्या अमृत गतीला आणून देणारे असतात ते लोक, त्या लोकांना वर्णी द्यावी. वर्णी द्यावी म्हणजे त्या त्या पदासाठी योग्य असणार आहे म्हणून समजून द्यावं. तिरोहितमिवासे अस्मे अस्ति, ते गोष्टी ज्याच्यामध्ये नसतात तो तिरोहित व्यर्थ आहे. एष उद्गाते इति वायुत्व योग्य, त्याला उद्गाता म्हणून, जो कोणी वायुत्व पदाला योग्य असतात की ते, त्या व्यक्तीलाच उद्गाता म्हणून वायुत्व योग्य. तद एक लोकजी देवेती, हे ह्या लोकांपासून आपल्याला जिंकून दुसऱ्या वरच्या लोकांना जायचं असेल तर हे करावं लागतं. तस्मात वराभियाचनम, म्हणून त्यांच्याकडून आपण जर वर मागून घेतलं की नाही, आपल्यापेक्षा श्रेष्ठ लोक असतील तर त्यांच्याकडून आपण वराची प्रार्थना का वर मागून घ्यायला योग्य असतात. आपल्यापेक्षा जास्त म्हणजे श्रेष्ठ नसतील तर ते लोक काही वर देऊ शकत, नियम आहे. म्हणजे याकरता योग्य असणाऱ्या व्यक्तीलाच ऋतूच्या रूपाने बोलवावं. अभियाचना म्हणजे प्रार्थना करावी. हे वरच्या उपनिषदाचं सगळं असा अभिप्राय सांगितलेला आहे आचार्य.